नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक चालू करूया. त्याचं नाव आहे लोकवित्त. त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक फायनान्स. मित्रांनो, लोकवित्त या टॉपिकमधून आपल्याला मेन्सला GS4ला नेहमी क्वेश्चन आलेले दिसतील. जर तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केलं 2012 ते 23 मध्ये, तुम्हाला असं जाणवलं की फॅक्च्युअल क्वेश्चन असेल किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुम्हाला लोकवित्तमधून कंपल्सरी आलेले दिसतील. आणि कन्सेप्च्युअल जर म्हणलं तर महसुली जमा काय, महसुली खर्च काय, महसुली तूट काय, भांडवली जमा काय, भांडवली खर्च काय, अर्थसंकल्पीय तूट काय, राजकोषीय तूट काय, प्राथमिक तूट काय आणि व्याज प्रदाने काय, ह्या नेहमी कन्सेप्ट आपल्याला मेन्सला विचारलेल्या दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या रिलेटेड काही हे आहेत आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण विचारले, जसं की FRBM ॲक्ट कधीचा आहे, 2003चा आहे, जो की FRBM कधीचा आहे, 2006चा आहे. मग अशा रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतील. जर पीवायक्यू अनालिसिस केलं तर तुम्हाला या गोष्टी जाणवतील की या टॉपिकचं महत्त्व. तर टॉपिक चालू करूया मित्रांनो. तर राज्याचे राजकोषीय धोरण हे राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम अन्वये विहित केलेल्या ऋण व तूट या संबंधीच्या मर्यादेशी सुसंगत आहे. त्याला आपण काय म्हणतो, FRBM ॲक्ट 2003. आणि FRBMचा लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. काय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट हा ह्याच्यावरही नेहमी क्वेश्चन आलेले दिसतील. लॉंग फॉर्म विचारलेला आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक जाणवेल की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं की लॉंग फॉर्म कोणत्याही GS4 मध्ये सायन्स टेक्नॉलॉजी असेल किंवा इकॉनॉमिक्स काय त्या शॉर्ट फॉर्म असतील त्याचे लॉंग फॉर्म काय म्हणतात, लॉंग फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याला लक्षात ठेवा FRBMचं काय फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. लक्षात ठेवा अर्थसंकल्प 2024-25 नुसार काय सन 2024-25 नुसार मागील वर्षाच्या तुलनेत एकूण जमा व एकूण खर्चामध्ये अनुक्रमे 0.1% व 2% किरकोळ वाढ अपेक्षित आहे. तर तुम्हाला एक जाणवलं की हे आकडेवारी लक्षात ठेवा की 0.1 आणि 2.0 0.1 तर तुम्हाला एक आकडे ह्या ट्रेंड जरी लक्षात असेल माहीत की महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त असतो, बरोबर आहे, किंवा एकूण जमेपेक्षा एकूण खर्च जास्त असतो. जरी असं लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवा एकूण जमा किती 0.1 आणि आपला काय आणि महसुली आपला एकूण खर्च किती आहे 2% आहे. लक्षात ठेवा 0.1 आणि 2.0 असं लक्षात ठेवा. एकूण जमा आणि एकूण खर्च, एकूण जमा किती 0.1% आहे आणि एकूण खर्च किती 2.0. ट्रेंड काय सांगतो आपल्याला, एकूण जमेपेक्षा एकूण काय खर्च नेहमी जास्त असतो असं लक्षात ठेवा. महसुली जमा सन 2024-25 नुसार महसुली जमा स्थूल राज्य उत्पन्नाच्या 11% अपेक्षित आहे. मागील 10 वर्षामध्ये महसुली जमेत सरासरी 12.1% वार्षिक वाढ झालेली आहे. तर लक्षात ठेवा महसुली जमा स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे मित्रांनो, 11% आहे. राऊंड फिगर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो 11%. आणि 10 वर्षाचा जर ट्रेंड पाहिला 10 वर्षामध्ये वार्षिक वाढ किती 12.1 11 12 असं लक्षात ठेवा. 11 12 11 हे जर पाहिलं तर लक्षात ठेवा 11% आपल्याला अपेक्षित आहे 2024-25 नुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेमध्ये. त्याला लक्षात ठेवा. आणि जर ट्रेंड जर पाहिला मागील 10 वर्षातला तर महसूल जमीन सरासरी 12.1% वार्षिक वाढ झालेली आहे. 11 12 राऊंड फिगर लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा की हे ज्या कन्सेप्ट आहे मित्रांनो, अभ्यास करत असताना येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जर तुम्ही हे रिवाइज करणार असाल किंवा आपला टॉपिक जरी झाला तर लेक्चर जरी झालं तर तुम्ही हे महसूल जमा काय, महसुली खर्च काय, महसूल तूट काय, भांडवल जमा ह्या कन्सेप्ट प्रायोरिटी एरिया म्हणून तुम्ही रिव्हिजनला घेऊ शकता, कारण की ह्याच्यावर नेहमी कंपल्सरी क्वेश्चन आलेला दिसतो. तर लक्षात ठेवा. नंतर आहे कर महसूल आणि कर इतर महसूल, म्हणजे घटक नाही महसुली जमा. महसुली जमेमध्ये काय येतं मित्रांनो, तुम्हाला सरळ विचारलं महसुली जमेमध्ये काय येतं कर महसूल आणि कर इतर महसूल. तुम्हाला असं जाणवलं की कर महसूल सगळ्यात जास्त असतो आणि कर इतर महसूल कमी असतो. काय ट्रेंड काय आहे, कर महसूल सगळ्यात जास्त असतो आणि कर इतर महसूल कमी असते, हे तुम्हाला माहितच आहे. नंतर कर महसूल लक्षात ठेवा महसुलीच्या म्हणजे कर महसुलाचे योगदान सर्वाधिक 84.1% अपेक्षित आहे. किती 84.1% एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. किती महसूल जमीमध्ये 84.1% अपेक्षित आहे. नंतर लक्षात ठेवा राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा अपेक्षित असून त्या खालोखाल विक्री व्यापार इत्यादी खर्चाचा हिस्सा अपेक्षित आहे. सगळ्यात जास्त काय मधून येणारे कर महसूल आपल्याला सगळ्या माहिती. सगळ्यात जास्त टॅक्स कलेक्शन कुठून होतं, GST म्हणून होतं. त्यात आपण स्टेट GST पण म्हणू शकतो. राज्याच्या संदर्भात राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू सेवा कर सर्वाधिक हिस्सा किती 45% अपेक्षित आहे. आणि त्या खालो कोणाचा आहे विक्री व्यापार. तुम्हाला जर जाणवलं असेल GST नंतर काय विक्री व्यापार जे होतं त्यातनं आलेला आपल्याला कर किंवा महसूल सगळ्यात जास्त दिसतो. नंतरचा ट्रेंड काय आहे ते पुढे आपल्याला चौकटीत दिलेलाच आहे. तर लक्षात ठेवा की ट्रेंड कसा आहे की घटनेने स्वतःचा कर महसूल आणि ते ट्रेंड असा आहे की मित्रांनो सगळ्यात जास्त आपल्याला जर कर महसूल कुठून भेटतो राज्य वस्तू सेवा कर राज्याच्या संदर्भात जर पाहिलं स्टेट GST नुसार. आणि तुम्हाला
क्रमांक म्हणली नंतर काय होतं विक्री व व्यापार इत्यादीवर कर आहे, नंतर आहे मुद्रांक व नोंदणी फी आहे 3 नंबरला, आणि 4 नंबरला राज्य उत्पादन शुल्क आणि 5 नंबरला वाहनावरील कर. आता मित्रांनो लक्षात कसं ठेवायचं, तर सगळ्यात हे तर माहिती तुम्हाला की सगळ्यात जास्त कर जीएसटी मधून येतो, त्याच्यात राज्य संदर्भात आपण पाहिलं तर स्टेट जीएसटी म्हणू शकतो. दुसरं आहे सगळ्यात जास्त नंतर काय होतं विक्री व्यापार होतो ना, विक्री व्यापाराची काय होती नोंदणी होती, मग नोंदणी लगेच लक्षात ठेवा मुद्रांक व नोंदणी. आणि तुम्हाला जाणवलं असेल मुद्रांक मधलं जे पद आहे की सब रजिस्ट्रार हे एमपीसीच्या मुलांना कंबाईनमध्ये खूप आवडतं, आणि त्यानंतर कोणतं आवडतं ग्रुप सी मधलं एक्साईज आवडतं. मग सगळ्यात जर तुम्हाला पोस्ट जर म्हणलं की प्रिफरन्स ठेवा तर तुम्ही एसआर पुढे ठेवणार, एसआर म्हणजे मुद्रांक, आणि एक्साईज म्हणलं की खाली ठेवणार त्याच्या खाली, मग मुद्रांक अगोदर नंतर एक्साईज, त्याला आपण नंतर काय म्हणतो राज्य उत्पादन शुल्क पण म्हणू शकतो. तर इथं सांगण्याचा रेफरन्स असा आहे कारण की इथंही ट्रेंड तोच आहे, आपल्याला बघता येईल की राज्य वस्तू सेवा कर हे आम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त कलेक्शन आहे, नंतर विक्री व्यापार दुसरा आहे, विक्री व्यापारची आम्हाला नोंदणी करायची म्हणून काय आलं मुद्रांक नोंदणी आलं, आणि त्यानंतर काय लक्षात ठेवा उत्पादन शुल्क आहे, आणि 5 नंबरला काय आहे वाहनावरील कर. वाहनं कशी असतात 5 स्टार असतात, ज्याकडे वाहनं तो 5 स्टार माणूस असं लक्षात ठेवायचं. असं लोक मग ज्याकडे गाडी असते वाहन असते त्याला काय लोक म्हणतात खूप भारी माणूस आहे, मी गाडीतून उतरला की त्याचा रोबाबच वेगळा असतो, मग त्याला आपण काय म्हणतो गावरान भाषेत 5 स्टार माणूस आहे. गावात लोक काय म्हणतात 5 स्टार माणूस आहे, एकदम भारी माणूस आहे असं म्हणतो. मग लक्षात ठेवा डबल रिपीट करतो, राज्य वस्तू सेवा कर सगळ्यात येतं, दुसरं विक्री व व्यापार, तिसरं मुद्रांक, चौथं काय आहे राज्य उत्पादन शुल्क, आणि 5वं काय आहे वाहनावरील कर. लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो निवडक राज्यांकरिता सन 2023-24 अनुसार स्वतःचा कर महसूल महसुलीचा महसुली खर्च लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा की आपल्याला की राज्य स्वतःचा कर महसूल महसुलीचा आणि महसुली खर्च. तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला कसं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राचा स्वतःचा कर महसुलाचा स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी काय आहे ते बघायचं आहे. काय डबल सांगतो मित्रांनो, महाराष्ट्राचा स्वतःच्या कर महसुलाची स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती आहे, किंवा महाराष्ट्राची महसुली जमेच्या स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती आहे, किंवा महाराष्ट्राच्या महसुली खर्चाची स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी किती ते आपल्याला बघायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर जाणवलं की माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ह्या 2 चार्टवरच क्वेश्चन नेहमी आलेलं असतं, आपल्याला एवढं इकडं रँकिंग बघण्याची काही गरज नाही, आपण काय करूयात ही जी रँकिंग बघूयात आणि बाकीचे फक्त टक्केवारी बघूयात. तर लक्षात ठेवा स्वतःचा कर महाराष्ट्राच्या स्वतःचा कर महसूल स्थूल राज्य उत्पन्नाचे किती आहे लक्षात ठेवा जीएसडीपीसी, त्याला काय म्हणतात जीएसडीपीसी किती आहे लक्षात ठेवा प्रमाण 8.1% आहे. मला सांगा स्वतःचा कर महसूल, तर मी PYQ बॅच मध्ये असेल किंवा इतरही वेळी मुलांना हे सांगत असतो की 8 आकडा आला म्हणजे काय 8 आमची कमी झाली. 8 कमी होणं म्हणजे काय होणं त्रास कमी होणं, मग आमचा कर महसूल 8% येतोय 8.1% येतोय, मग काय झालं आमची 8 कमी झाली त्रास कमी झाला. अशा संदर्भात तुम्ही ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवू शकता. 8.1 लक्षात ठेवा, किती 8.1 राऊंड फिगर जरी लक्षात ठेवलं ते चालेल, पण 8.1 लक्षात ठेवा. 8 बरोबर आहे एकदम 8 एकदम काय झाली कमी झाली 8.1 म्हणून 8 एकदम कमी झाली असं लक्षात ठेवा. 8.1 लक्षात ठेवा म्हणजे काय महाराष्ट्राच्या स्वतःच्या कर महसुलातून स्थूल राज्य उत्पन्न टक्केवारी किती 8.1 आहे. का तर आमच्याकडे कर आला, आमच्याकडे उत्पन्न वाढलं आणि आमच्या राज्याची प्रगती झाली आणि त्यातनं काय झालं आमच्या राज्याची 8 कमी झाली असं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये 8 हा शब्द तुम्हाला ग्रामीण भागामध्ये वापरताना दिसेल. नंतर लक्षात ठेवा महाराष्ट्राचा महसुली जमीन स्थूल राज्य उत्पन्न टक्केवारी किती 12% आणि महाराष्ट्राच्या महसुली खर्चाची स्थूल राज्य उत्पन्न टक्केवारी किती 12.5%. तुम्हाला एक जाणवलं मित्रांनो की 12% जे आहे ना तर जमेपेक्षा काय असतो खर्च जास्त असतो, बरोबर आहे. खर्च जास्त नाही 12.5 आणि महसुली जमा 12.5 12 म्हणलं की काय आलं महसुली जमा आणि 12 आणि महसुली खर्च म्हणलं की 12.5 लक्षात ठेवा आणि किती 8.1 लक्षात राहील तुमच्या. आणि दुसरं महत्त्वाचं की हे जे स्वतःचा कर महसूल स्थूल राज्य उत्पन्न टक्केवारी रँकिंग कसं आहे सगळ्यात जास्त मी टक्केवारी कोणाची जास्त ते लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशची सगळ्यात जास्त आहे किती 8.4, महाराष्ट्राची 2 नंबरला 8.1 आणि छत्तीसगडची 8.0. तर तुम्हाला मी 8.1 का म्हणतो 8 एकदम खतम झाली म्हणजे काय झाली संपली म्हणून 8.1 म्हणतो. काय 8 एकदम 8चं 8.1चं एकदम असं लक्षात ठेवा. का आता इथं 8 आपण 8 जर पाहिलं तर 8 छत्तीसगडचं पण पाहता येईल म्हणून 8.1च लक्षात ठेवा. महाराष्ट्र 8.1 नंतर आहे नंतर आहे काय सॉरी पहिला आहे उत्तर प्रदेश 8.4 नंतर महाराष्ट्र आहे 8.1 नंतर आहे छत्तीसगड. उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड लक्षात ठेवता येईल. तर लक्षात ठेवा की काय केलं ही ट्रिक्स कशाची होती हे पण लक्षात राहायला पाहिजे ना. तर स्वतःचा कर महसुलाची स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी रिलेटेड ही ट्रिक्स बघता येतील. तर लक्षात ठेवा की जर तुम्हाला जाणवतं उत्तर प्रदेश आपल्या पुढे गेलेला आहे तर तुम्हाला एक जाणवलं असेल की रिसेंटच्या काही काळामध्ये उत्तर प्रदेश खूप चांगली प्रगती करत आहे आणि जे खूप चांगलं आहे कारण की तिकडले जे बंधू भगिनी आपले महाराष्ट्रामध्ये यायचे ते रोजगारासाठी यायचे त्यांचे खूप हाल व्हायचे. जर त्यांना तिथेच जर रोजगार भेटला तर त्यांचा त्रास वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा राज्याच्या जडणघडीत वाटा वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाच्या जडणघडीमध्ये पण वाटा वाढेल. तर तुम्हाला एक जाणवलं असेल की मग काय उत्तर प्रदेश काय आहे महाराष्ट्राच्या बरोबरीने काय करतोय कॉम्पिटिशन करतोय. तर एक आपलं कॉम्पिटिशन फेअर कॉम्पिटिशन आहे बरोबर आहे देशातल्या इतर राज्यांसोबत असेल किंवा
आणि आपला वैविध्यपूर्ण देश जगासाठी काय आहे आदर्श आहे. पण ट्रिक्स लक्षात ठेवा, ट्रिक्स स्वरूपात लक्षात ठेवण्यासाठी एक छोटं सांगतो की म्हणजे ह्याला असं सिरियसली घेऊ नका की तुम्ही असं वेगळं का बोलता आहात, तसं काही नाही. लक्षात ठेवा असं समजा की कॉम्पिटिशनमध्ये काही लोकांचा असं 36चा आकडा असतो, म्हणजे मी भारी का तू भारी, मी भारी का तू भारी, हे फेअर कॉम्पिटिशन घेतलं पाहिजे. पण काही लोक काय करतात असं म्हणजे एकदम हमृतुमुरी येतात. तर लक्षात ठेवा ते हमृतुमुरी वाले लोक थोड्या तात्पुरते लक्षात ठेवा ते किती 36 म्हणून लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये काय 36 आहे म्हणजे कॉम्पिटिशन असं लक्षात ठेवा. म्हणून पहिल्यांदा काय उत्तर प्रदेश, नंतर आहे महाराष्ट्र आणि त्यांच्यामध्ये काय 36 छत्तीसगड तिसऱ्या नंबर लक्षात ठेवा. युपी, महाराष्ट्र, छत्तीसगड काय आहे स्वतःच्या कर महसुलाची स्थूलराज्य उत्पन्नाची टक्केवारी रिलेटेड तुम्हाला ही गोष्ट पाहता येईल. नंतर तर लक्षात ठेवा आणि टॅक्स बायोन्सी म्हणून ही कन्सेप्ट आहे मित्रांनो. काय टॅक्स बायोन्सी, मग टॅक्स बायोन्सी काय आपल्याला माहित पाहिजे. तर लक्षात ठेवा टॅक्स बायोन्सी म्हणजे तुम्हाला सांगतो की अर्थव्यवस्थेच्या सकल देशांतर्गत उत्पन्नातील किंवा जीडीपी मधील बदलाच्या संबंधात कर महसुलातील बदलाचे गुणोत्तर. काय टॅक्स बायोन्सी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील किंवा जीडीपी मधील बदलाच्या संबंधात कर महसुलातील बदलाचे गुणोत्तर, त्यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणतात रिलेशन बिटवीन द चेंजेस इन कंट्रीज टॅक्स रेव्हेन्यू इन द चेंजेस in the its GDP. काय रिलेशनशिप बिटवीन चेंजेस इन द कंट्रीज टॅक्स रेव्हेन्यू अँड द चेंजेस इन इट्स जीडीपी. टॅक्स बायोन्सी असं म्हणता येईल. म्हणजे जीडीपीच्या संदर्भात टॅक्स रेव्हेन्यू कसा चेंज झाला, म्हणजे जीडीपी जसा बदलला तसा टॅक्स रेव्हेन्यू तसाच त्या संदर्भात तसा बदलत गेला, त्याला काय म्हणतात टॅक्स बायोन्सी असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. जर विचारलं तर लक्षात ठेवा रिलेशनशिप बिटवीन टॅक्स रेव्हेन्यू अँड काय लक्षात ठेवा जीडीपी चेंजेस. लक्षात ठेवा काय रिलेशन बिटवीन टॅक्स रेव्हेन्यू आणि जीडीपी चेंजेस एवढंच लक्षात ठेवा टॅक्स बायोन्सी मध्ये. बाकीची वाचायची काही गरज नाही. पण लक्षात ठेवा लेक्चर झाल्यानंतर फक्त काय पर्सेंटेज आहे ते वाचून घ्या, पर्सेंटेज लक्षात ठेवू नका कारण की एवढं आपल्याला काय विचारणार नाही. जे विचारणार आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आता लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आपल्याला राज्याच्या कर महसुलातील विविध करांचा सरासरी हिस्सा विचारला आहे. तर लक्षात ठेवा सगळ्यात जास्त हिस्सा कोणाचा आहे, राज्य व वस्तू सेवा कर, दुसरा आहे विक्री व्यापार आणि नंतर आहे मुद्रांक नोंदणी फी. आताच पाहिलं ना आपल्याला सगळ्यात जास्त कोणाचा आहे जीएसटी आहे, बरोबर आहे. राज्य वस्तू सेवा कर, दुसरं काय विक्री व्यापारची काय करायची नोंदणी करायची म्हणून मुद्रांक आला. आणि नंतर चौथं तुम्हाला जे मुद्रांक रिलेट करताना 3 नंबरला मुद्रांक होतं ना, तर तुम्हाला एक सांगितलं होतं की त्यानंतर आपण पोस्ट प्रेफरन्स कोणता देणार आहे, राज्य उत्पन्न शुल्काची की एक्साईजची आहे असं लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा 4 नंबरला आणि 5 नंबरला काय आहे वाहनावरील कर, तो 5 नंबरला. मग पहिला कोणता आहे लक्षात ठेवा राज्य वस्तू सेवा कर, दुसरा आहे विक्री व्यापार इत्यादीवर कर, मुद्रांक व नोंदणी फ्री. 4 आहे राज्य उत्पादन शुल्क आणि 5ला काय आहे मोटार गाडी लक्षात ठेवा म्हणजे वाहना असं लक्षात ठेवा. नंतरचं आहे की आता निवडक राज्याच्या संकलित राज्य वस्तू सेवा कर म्हणजे कोटीमध्ये विचारले त्यांनी, कोटीमध्ये विचारलेलं आहे. आपण जे पाहिलं होतं ते पर्सेंटमध्ये विचारलं होतं वरती काय ते राज्य जीएसडीपीसी त्याचं प्रमाण किती आहे. मग आपण पाहिलं होतं सगळ्यात जास्त कोणाचं आहे यूपी आहे, बरोबर आहे. नंतर काय आहे महाराष्ट्र आहे, नंतर आहे छत्तीसगड असं पाहिलं होतं. पण हिचा ट्रेंड वेगळा आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्र प्रथम क्रमांकाला आहे, दुसरं उत्तर प्रदेश आहे, नंतर आहे कर्नाटक. म्हणजे जर काय चेंजेस झालेले आहे तर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर ती ट्रिक्स लक्षात ठेवायची मग अशी सांगितलेली. तर आता सध्या लक्षात ठेवा की हे कोटीमध्ये कर संकलन नाही, सगळ्यात जास्त कोटी कोणाचा आहे महाराष्ट्राचा आहे, बरोबर नाही. सगळ्यात जास्त व्यवहार कुठे चालतात महाराष्ट्रामधून. नंतर कुठे चालतात लक्षात ठेवा. आता आपल्यासोबत कॉम्पिटिशनला कोणी आलंय उत्तर प्रदेश आलंय. 3 नंबरला कोण आहे कर्नाटक. लक्षात ठेवा MU महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक, MUK लक्षात ठेवा MUK महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक. आता ही लक्षात ठेवा की कोटीमध्ये उलट होती ना, मग सगळ्यात जास्त कुठे होती महाराष्ट्रामध्ये, बरोबर. नंतर उत्तर प्रदेशमध्ये, नंतर कर्नाटकमध्ये. आपल्यासोबत कॉम्पिटिशनला कोण आहे UP आहे. मग तुमचं लक्षात येईल की नेमकं UP घ्यायचं का UK घ्यायचं का उत्तराखंड घ्यायचं का UP. तर UP लक्षात ठेवा, यूचं उत्तराखंड करू नका तर UP आहे लक्षात ठेवा. मग मुक काय आहे मुक कोटी लक्षात ठेवा, मुक कोटी आपल्या कोटीमध्ये पाहिजे ना, ते आकडेवारी कोटीमध्ये ना म्हणून मुक कोटी. मला सांगा छोटे छोटे व्यवहार असतात आपल्या हजार लाखामध्ये, आपण काय करतो त्याचा बाबाटा झाला तरी काय वाटत नाही, कोणाला माहिती झालं तरी काय वाटत नाही की आपलं आपण सांगत होतो की मी एवढा खर्च केला तेवढा खर्च. मोठमोठे व्यवहार असतात की कोट्यांमधले 10 कोटी 20 कोटी. कुणी सांगतं का असे मोठमोठे पब्लिकली एवढा 10 कोटीचा व्यवहार केला, 40 कोटीचा व्यवहार केला, 50 कोटी, कुणी नाही सांगत. हे काय असतात मुक व्यवहार असतात आणि मुक कोटी. मुक व्यवहार कसे कोटीमध्ये होतात, बरोबर आहे. म्हणून मुक कोटी लक्षात ठेवा. M फॉर महाराष्ट्र, U फॉर उत्तर प्रदेश, K फॉर कर्नाटक आणि ते कोटीमध्ये आपलं जीएसटी संकलन बघता येईल मुक कोटी. नंतर आहे केंद्रीय करातील हिस्सा. केंद्रीय हस्तांतरणामध्ये भारतीय संविधानाच्या 280 मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यासोबत करातील महसूलचा हिस्सा वाटप करण्यात आलाय, बरोबर. किती आर्टिकल 280, किती आर्टिकल 280 लक्षात ठेवा. नंतर VIP ही हा जो आहे चार्ट आहे ना एवढा खूप VIP आहे, ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन असतात.
13 वित्तागाचे अध्यक्ष कोण, 14वेचे कोण, 15वेचे कोण, पहिल्याचे कोण, दुसऱ्याचे कोण, तिसऱ्याचे कोण, 8वेचे कोण नेहमी असतो. म्हणजे वन इयर आफ्टर वन नेहमी क्वेश्चन असतो किंवा सलग इयरलाही तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, केंद्रीय करातील महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे ते पण विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार एकूण केंद्रीय करातील 6.317% हिस्सा राज्याला वित्त आयोगाचा संदर्भ कालावधीत 2021-22 ते 25-26 या अनुज्ञेय आहे. तर किती लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा हिस्सा किती लक्षात ठेवा 6.3. किती महाराष्ट्राचा किती लक्षात ठेवा 6.317. तर 6% लक्षात ठेवा. किती टक्के आहे 6% आहे. आमचा हिस्सा कसा आहे 6% आहे. महाराष्ट्र 5 स्टार आहे ते काय करतं, त्याचा हिस्सा किती 6% आहे. तरी काय मला 6 मारा असं लक्षात ठेवा. काय 6%. कशाबद्दल आहे, वित्त आयोगाचा एकूण केंद्रीय करातील टक्के हिस्सा किती लक्षात ठेवा 6% आहे. लक्षात ठेवा. डबल सांगतोय की ट्रिक्स पण लक्षात, ट्रिक्स नका लक्षात ठेवू. ती काय ट्रिक्स ती पण मी सांगत असतो ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही तर असं कन्फ्युज नका व्हायला की ही ट्रिक्स कायची ती ट्रिक्स कायची. त्यामुळे काळजीपूर्वक लेक्चर ऐका. येणाऱ्या एक्झाममध्ये मी शुअर सांगतो की माझ्या टेक्निक तुम्हाला डायरेक्ट हिट होणार, डायरेक्ट कळणार की हे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त ट्रिक्स आणि लेक्चर काळजीपूर्वक करा. आणि आपल्या लेक्चरचा बेसिस काय, ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड. लक्षात ठेवा 15 वित्त आयोग पण एकूण केंद्रीय करातील 6 पॉईंट नाही सांगणार, 6% हिस्सा राज्याला वित्त आयोग संदर्भ कालावधीत अनुज्ञेय आहे. लक्षात ठेवा. आता बघायचं आपल्याला की 13 वित्त आयोग कोण, 14 वित्त आयोग कोण, 15 वित्त आयोग. तर लक्षात ठेवा 16 वित्त आयोग आता आलेला आहे. अरविंद पानघरे त्याचे अध्यक्ष आहे आणि त्याचा कालावधी किती 1 एप्रिल 2026 पण चालू होणार आहे. 2026 ते 2031 लक्षात ठेवा. त्याचा कालावधी विचारला जाऊ शकतो 26 ते 31. 16 वित्त आयोग आहे 10 प्लस करा 26 झाले म्हणून 2026 आणि 31. आणि किती वर्षासाठी असतो 5 वर्षासाठी मग 6 5 11 31. डबल सांगतो 16 वित्त आयोग आहे 10 ऍड करा 26 झाले म्हणून 2026 आणि किती वर्षासाठी असतो 5 म्हणून 6 5 11 31 असं लक्षात ठेवा. 16 वित्त आयोग 2026 ते 2031 असं लक्षात ठेवा. अरविंद पानघरे. आणि तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगतो. 15 वित्त आयोग 15 जे वित्त आयोग होते 1 ते 15 ते जे अध्यक्ष ते कसे लक्षात ठेवायचे ते का. तर मी का ट्रिक सांगतो ही PYQ बॅच मध्ये पण घेतली होती कारण की ह्याच्यावरती नेहमी क्वेश्चन आपल्याला आलेले दिसतील. एक सोपे क्वेश्चन आहेत हे आपल्या हातातनं जायला नको. तर लक्षात ठेवा मित्रांनो. तर ती अशी होती लक्षात ठेवा. पहिले जे होते अध्यक्ष मी तुम्हाला डायरेक्ट वाचून टाकतो. के नियोगी, दुसरे होते के संतानम, तिसरे होते NK चंदा, चौथे होते राजमन्नार, 5 होते त्यागी, नंतर होते ब्रह्मानंद रेड्डी, नंतर होते जे सेलट, नंतर YB चव्हाण, नंतर होते 9वे साळवे, 10वे होते पंत, नंतर होते खुसरो, रंगराजन, केळकर, रेड्डी आणि नंतर होते सिंग 15वे. तर लक्षात ठेवायचं की मी 15 आहेत ना 5 असे 3 गट केले ट्रिक्स बनवताना. पहिले 5, दुसरे 5 आणि तिसरे 5 असे 15. तर कसे लक्षात ठेवा. पहिलं लक्षात ठेवा के नियोगी मधलं योगी घ्या, के संताना मधलं संत घ्या, की एक चंदा मधले चंदा घ्या, राजमान मधला फक्त राजा घ्या आणि त्यागी. आता तुम्हाला सांगतो त्याचे ट्रिक्स असे योगी संत चंदा राजा त्यागी. आता लगा योगी काय असतो संत असतो ना, योगी काय असतो संत असतो आणि त्याचं नाव काय आहे चंदा राजा नावाचा योगी संत आहे. काय योगी संत चंदा राजा आहे आणि तो कसा आहे त्यागी. बरोबर संत काय असतो त्यागी असतो ना. मग योगी संत चंदा राजा त्यागी. योगीचं काय नियोगी, संताचं संतानम, चंदाचं चंदा आणि राजाचं काय राजमन्ना आणि त्यागी काय त्यागीचं लक्षात राहील त्यागी की मग काय योगी संत चंदा राजा त्यागी 5 राहील लक्षात ठेव. आणि तो काय केला योगी संत राजा चंदा राजा त्यागी काय आहेत लक्षात ठेवा. तो घर सोडून कुठे गेला आहे BSc करायला गेलाय कुठं SP कॉलेजला. म्हणजे घर सोडून त्याग केला ते घराचा कशासाठी घराच्या बाहेर पडलेला आहे. राजा कशासाठी बाहेर पडलेला आहे BSc करण्यासाठी कुठं SP कॉलेजला. आणि SP कॉलेजमध्ये जेव्हा पास होतो तेव्हा तो काय होतो खुश होतो. मग लोक त्याला म्हणतात खुशी के रंग विजय. आणि खुशी के रंग विजय खुशीचे रंग कसे असतात विजयी असतात ना. आणि काय असतात नंतर तो परत घरी येतो तो कशासाठी रेडी होतो किंग बनण्यासाठी रेडी होतो. मग हे सगळी स्टोरी तुम्हाला ट्रिक स्वरूपात सांगतो. तर पुढचं काय तर लक्षात द्या BSc at SP. B फॉर काय ब्रह्मानंद रेड्डी, S फॉर सेलट, C फॉर चव्हाण, S फॉर साळवे आणि P फॉर पंत लक्षात ठेवा. आणि खुशी का रंग विजय म्हणजे काय खुशी फॉर खुसरो, रंग म्हणजे रंगराजन, विजय म्हणजे विजय केळकर, रेडी फॉर किंग म्हणजे रेड्डी YV रेड्डी आणि सिंगचं किंग लक्षात ठेवा. सिंगचं किंग म्हणजे कसं आहे योगी संत चंदाराजा त्यागी. कसं त्यागी घर सोडून आला बरोबर आहे. BSc at SP कॉलेज कुठं BSc केली त्याग केल्यानंतर BSc at SP आणि त्यातनं बाहेर पडल्यानंतर कसं झालं खुशी के रंग विजय आणि किंग फॉर रेडी फॉर किंग. काय खुशी के रंग विजय रेडी फॉर किंग. डबल सांगतो योगी नियोगी संत संतानाम चंदा राजा राजमन्ना त्यागी आणि कुठं आला BSc ला. B फॉर ब्राह्मण, S फॉर सेलट, C फॉर चव्हाण, S फॉर साळवे, P फॉर पंत, खुशी फॉर खुसरो, रंग फॉर रंगराजन, विजय फॉर विजय केळकर, रेड्डी फॉर रेड्डी आणि किंग इज फॉर कशासाठी रेड्डी किंगसाठी म्हणून तो सिंग किंगचं सिंग लक्षात ठेवा. अशा प्रकारे 15 तुम्ही ट्रिक्स ही लिहून घ्या आणि काळजीपूर्वक परत एकदा रिवाईज करा. खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. नंतर आहे कर इतर महसुलात
नंतर कर इतर महसूल. कर आपल्याला लक्षात ठेवायचं की कर इतर महसुलात काय काय येतं. कर इतर महसुलात व्याजाच्या जमा रकमा, लाभांश व नफा तसेच सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा, आर्थिक वित्तीय सेवापासून जमा झालेल्या महसुलाचा समावेश होतो. काय कर इतर महसुलामध्ये काय येतं मित्रांनो, कर इतर महसुलात व्याजाच्या जमा रक्कम, लाभांश व नफा तसेच सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा, आर्थिक वित्तीय सेवापासून जमा झालेल्या महसुलाचा समावेश होतो. डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन आलेला दिसेल. त्यामुळे कर इतर महसुलामध्ये काय काय होते ते आपण आताच पाहिलेलं आहे. लक्षात ठेवा कर इतर महसुलातील विविध घटकांचा सरासरी हिस्सा विचारला आहे. तर लक्षात ठेवा आर्थिक सेवा, सामाजिक सेवा आणि सर्वसाधारण सेवा हा सगळ्यात जास्त हिस्सा कोणाचा आहे, आर्थिक सेवाचा, नंतर सामाजिक सेवाचा आणि सर्वसाधारण सेवाचा. म्हणजे राज्याच्या कर इतर महसुलातील विविध घटकांचा सरासरी हिस्सा जर ट्रेंड पाहिला तर सगळ्यात जास्त कोणाचा आहे, आर्थिक सेवांचा आहे, सामाजिक सेवांचा, नंतर सर्वसाधारण सेवांचा आहे. काय हे ट्रेंड कायचा आहे, कर इतर महसुला संदर्भाचा आहे. कर इतर म्हणजे इतर, मग त्याचा ट्रेंड कसा लक्षात ठेवा, आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, सर्वसाधारण सेवा. मग आर्थिकचं आ लक्षात ठेवा, साचं सामाजिक सा आणि सर्वसाधारण. आता हे ट्रिक असं आहे, असा मी सर्वसाधारण, असा मी सर्वसाधारण, आ फॉर आर्थिक, सा फॉर सामाजिक सेवा, सर्वसाधारण लक्षात राहील. असा मी सर्वसाधारण. का इतर माणूस काय म्हणतो, नेहमी माणसं काय असतात म्हणजे एकदम आपण काय असतो कारण ते भारी माणसं असतात आणि इतर माणसं असतात. मग असं वर्गीय लोक असे गट पाडतात की तो भारी, ते इतर लोक आहेत ते असेच आहे. पण ते इतर लोकांना स्वतःबद्दल सर्वसाधारण जरी असलं तरी त्यांना काय असतो, स्वतःचा अभिमान असतो. स्वतः पैसे जरी कमी असलं त्यांचे स्वाभिमान असतो, त्यांच्याकडे हे असतं, एक समाधानी माणसं असतात. आणि तरी पण ते काय म्हणतात, तुमच्याकडे जरी पैसा असला तरी मी काय आहे असा मी सर्वसाधारण श्रेष्ठ असला ठेवा. असा मी सर्वसाधारण श्रेष्ठ. काय इतर माणसं बोलतात, इतर म्हणजेच करेतर, इतर म्हणजेच करेतर, इतर माणसं काय बोलतात, असा मी सर्वसाधारण. आ फॉर आर्थिक सेवा, सा फॉर सामाजिक सेवा आणि नंतर आहे सर्वसाधारण सेवा. असा ट्रेंड आहे करेतर महसुलाच्या बाबतीतला. नंतर केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे सहाय्यक अनुदान, तर लक्षात ठेवा आर्टिकल 275 नुसार. काय केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे सहाय्यक अनुदान लक्षात ठेवा कशानुसार आहे ते 275. मित्रांनो एक गोष्ट थोडी सांगायची राहिली होती फास्टमध्ये, तर ती आपण घेऊयात एकच मिनिट. ही राहिली होती की सगळ्यात जास्त हिस्सा कोणाकोणाला भेटतो. लक्षात ठेवा की आपला केंद्रीय करातील हिस्सा सगळ्यात जास्त कोणाला भेटतो. तर लक्षात ठेवा हे सांगायचं राहिलं होतं, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेश. केंद्रीय करातील सगळ्यात जास्त हिस्सा कोणाला भेटतो, यूपी, बिहार, महाराष्ट्र. नेहमी चर्चेचा विषय असतो आणि टीकाही केली जाते की बाकीचे राज्य कमवतात, मेहनत करतात आणि तुम्ही कर्ज आपला करातील हिस्सा सगळ्यात जास्त कोणाला देतात, यूपी, बिहारला जातात. म्हणजे असं ह्याच्याबद्दल खूप कॉन्फ्लिक्ट असतात. मग तेव्हा तुम्हाला एक जाणवं असं की नेहमी चर्चेमधला विषय आहे की सगळ्यात जास्त करातील हिस्सा कोणाला होतो, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेश. जे भीमार राज्य होते त्यांना गेलेला दिसतो. हा ट्रेंड लक्षात ठेवा की 15 वित्त आयोगानुसार म्हणजे नेहमीच्या जर ट्रेंड पाहिला तर मला जाणवलं की सगळ्यात जास्त करातील हिस्सा कोणाला जातो, यूपी, नंतर बिहार आणि मध्य प्रदेश. आपल्याला बोलीभाषेमध्ये म्हणतो ना, कुठून आला रे तो माणूस, तो व्यक्ती यूपी, बिहार. ही व्यक्ती कुठली कामाला आलेला यूपी, बिहार. म्हणजे आपण बिहार यूपी नाही म्हणत, यूपी, बिहार म्हणतो. तसा ट्रेंड लक्षात, यूपी, बिहार आणि नंतर काय एमपी, यूपी, बिहार, एमपी असं लक्षात ठेवा. हे राहिलं होतं सांगायचं, आता सांगितलं तुम्हाला. लक्षात ठेवा. नंतर आहे सहाय्यक अनुदान 275. पॉलिटीमध्ये पण विचारलं जाऊ शकतं आणि कशामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. कशासाठी इकॉनॉमिक्समध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा. हां तर लक्षात ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी हा अनुदान हा महसुली जमीचा एक घटक असून, काय केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान हे महसुली जमीचा एक घटक असून त्यात केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, केंद्रीय वित्त आयोग शिफारसीनुसार अनुदाने, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने, इतर अनुदान यांचा समावेश होतो. म्हणजे काय काय कोणत्या अनुदानाचा समावेश काय काय होतं ते महसुली जमीमध्ये ते आपल्याला सांगितले. ते काळजीपूर्वक बघा. लेक्चर झाल्यानंतर एकदा PDF चांगली स्क्रोल करून एकदा एक्झामच्या अगोदर सगळे PDF आहेत ना तेवढ्या एक्झामच्या अगोदर ना जस्ट स्क्रोल करून बघा, बऱ्याच गोष्टी तुमच्या रिवाईज होतील. वस्तू व सेवा कर राज्य भरपाई अधिनियम 2017 मधील तरतुदीनुसार राज्यांना महसूल होणाऱ्या नुकसानीपोटी केंद्र शासनाकडून भरपाई अनुज्ञेय आहे. तर कशा कुणानुसार आहे, वस्तू व सेवा कर राज्य भरपाई अधिनियम 2017. तर तुम्हाला लक्षात येईल 1 जुलै 2017ला GST लागू झाला होता. त्यावेळी GST लागू करायच्या टायमाला खूप साऱ्या काही राज्यांनी हे केला, विरोध केला होता की GST लागू झाल्यानंतर आमचं आर्थिक नुकसान होईल. त्यावेळेस केंद्र सरकार काय म्हणलं की तुमचं नुकसान भरपाई आम्ही भरपाई देऊ ना. तर ते म्हणले की 2 वर्षानंतर, 3 नंतर किंवा 5 वर्षानंतर असे काहीतरी एक्झॅक्ट माहित नाही कालावधी मला, पण ते कालावधी होता. त्या कालावधीत तुम्हाला एवढे पैसे दिले जातील. मग ते कशानुसार होतात लक्षात ठेवा, वस्तू व सेवा कर राज्य भरपाई अधिनियम 2017 नुसार लागू कधी झाला आहे 2017ला, 1 जुलै 2017ला. मग अधिनियम पण कधीच आहे, लागू जेव्हा झाला तेव्हाच नुकसान भरपाई चालू करायला लागलं ना. म्हणून वस्तू व सेवा कर राज्य भरपाई अधिनियम 2017 लक्षात ठेवा. केंद्र शासनाकडून हस्तांतरित वित्तीय संसाधनाचा निवडक राज्यांचा तपशील. तसं केंद्रीय करायचं सगळ्यात जास्त हिस्सा कोणाला जातो आपण आताच पाहिलं, यूपी, बिहार, मध्य प्रदेश. यूपी, बिहार, मध्य प्रदेश आताच पाहिलं आपण. नंतर आहे 15 वित्त आयोग शिफारसीनुसार राज्यांना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता
2025-26 करता 65-35 या प्रमाणात अनुदाने प्राप्त होणे अपेक्षित आहे. काय किती प्रमाणात 65-35 प्रमाणात लक्षात ठेवा, राऊंड फिगर लक्षात ठेवा. 65-35 काय 15 वित्त आयोग शिफारसीनुसार राज्यांना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता सन 2025-26 करिता 65-35 या प्रमाणात अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे. नंतर लक्षात ठेवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे 10 लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे आणि 10 लाखापेक्षा कमी असलेली लोकसंख्या असलेली शहरे असे 2 गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा आपले विचार करू शकतो 10 लाखापेक्षा भारतामध्ये शहर किती जास्त, तर लक्षात ठेवा 53 आहे. महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. महाराष्ट्र काय मारतो 6 मारतो म्हणून 6 शहर लक्षात ठेवा. 6 आकडा तुम्हाला नेहमी 8 आकडा नेहमी दिसेल अशा ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा. भारतामध्ये किती दशलक्ष शहर 53 आणि महाराष्ट्रामध्ये 6 लक्षात ठेवा असं मित्रांनो. का तर 6 मारायचं आहे. आणि महत्त्वाचं आहे की बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर वाचून घ्या. 15 वित्त आयोग शिफारसीनुसार राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीतील केंद्र राज्याच्या हिस्सेच्या प्रमाण किती 75-25 काय राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीतील केंद्र राज्याच्या हिस्सेच्या प्रमाण किती लक्षात ठेवा 15 वित्त आयोगानुसार 75-25 किती 75-25 हा ही क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेला दिसेल. लक्षात ठेवा काळजीपूर्वक. नंतर लक्षात ठेवा 15 वित्त शिफारसीनुसार प्राप्त सहाय्यक अनुदान झालेला खर्च लक्षात ठेवा. पंचायत राज संस्था मग त्यांना काय तर मूलभूत अनुदान भेटतात मुक्त किंवा बद्ध अनुदाने. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था काय आहेत त्यांचं काय हे वाचून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आरोग्य संबंधी अनुदाने ग्रामीण व नागरी, राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधी केंद्रीय हिस्सा, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी हे काय तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काळजीपूर्वक बघून घ्या मित्रांनो. ह्याच्यावरही नेहमी क्वेश्चन आलेला दिसतो. नंतर आहे लक्षात ठेवा कर महसूल. आता लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा कर महसूल काय आहे कर आणि करित्र महसूल काय हेही तुम्ही पाहून घ्या. कारण की ह्याच्यावर डायरेक्ट विचारलं जातं खालीपैकी कर महसूल कोणता आहे करित्र महसूल कोणता आहे हे तुम्हाला रिव्हिजनमध्ये तुम्ही वाचत असताना पाहून घ्या. काही तुमच्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये अवेलेबल असणारच आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाही त्या फास्ट स्वरूपात आपण इकॉनॉमिक सर्व्हेमधून कव्हर करणार आहोत. तर लक्षात ठेवा महसूली खर्चात विकास खर्चाचा हिस्सा 64% अपेक्षा आहे आणि सामाजिक सेवावर शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादी होणाऱ्या खर्च विकास खर्चाचा हिस्सा 65% आहे. म्हणजे विकास खर्चाचा हिस्सा 64% अपेक्षित आहे आणि विकास खर्चामधील काय सामाजिक सेवावर खर्च किती 65% आहे. जसं आपले विचार जाऊ शकतो की सामाजिक सेवा काय आर्थिक सेवा काय. सामाजिक सेवा म्हणजे लक्षात ठेवा शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादीवर केला खर्च त्याला काय म्हणतात सामाजिक सेवा. आपल्या सर्व क्वेश्चन विचारत जाऊ शकतो की खालीपैकी सामाजिक सेवा कोणत्या आहेत आणि खालीपैकी सामाजिक सेवा कोणत्या नाही. तर सामाजिक सेवा कोणत्या आहेत शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य आणि कुटुंब कल्याण. आणि आर्थिक सेवा हे काय आहे त्याला लक्षात ठेवा रस्ते असतील रोड असतील यांचं बांधकाम म्हणजे जे असतं ना जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल ते काय येतं आर्थिक सेवामध्ये जातं. पुढे येणारच आहे तिथेही आपण पाहूयात. तर लक्षात ठेवा जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष महसूल खर्च तपशील विकास खर्च काय विकास खर्च काय हे तुम्ही पाहून घ्या नेमकं काय आहे ते लक्षात ठेवा. घटक नियम महसूली खर्च तपशील. आता महसूली खर्च काय काय ते लक्षात ठेवा. वेतन व मजुरी आहे निवृत्ती वेतन आहे व्याज अर्थशास्त्र सहाय्यक अनुदान वेतनेतर. म्हणजे आपला सर्व विचारत होतो खाली महसूली खर्च आणि खालीपैकी कोणते महसूली खर्च आहेत तर खाली काय हे ऑप्शन देऊ शकतात. मग आपण काय म्हणायचं ऑल ऑफ दी आहे काय तर महसूली खर्च आहेत. मग त्यामध्ये जर 4 असेल तर आपण ऑल ऑफ दी करू शकतो. एखादा दुसरा आला तर ऑल ऑफ दी करायचं नाही काळजीपूर्वक उत्तर द्यायचं. वेतन व मजुरी निवृत्ती वेतन व्याज सहाय्यक अनुदान कोणते वेतनेतर हे काय तर महसूली खर्चाचे भाग आहेत. नंतर भांडवली जमामध्ये काय तर राज्याचे देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडील कर्जे व आगाऊ रकमा हे सरकारी ऋण लेखे राज्य शासनाने दिलेली कर्जे व आगाऊ रकमा वसुली लोकलेख्याच्या निव्वळ जमा रकमा आणि इतर निव्वळ भांडवल जमा जसे की आंतरराज्य तडजोड आकस्मिकता निधी व त्यांचे विनियोजन इत्यादी बाबींचा समावेश होतो. म्हणजे भांडवल जमेमध्ये काय होतं या सर्वांचा समावेश होतो. हे काळजीपूर्वक वाचून घ्या. मी तुम्हाला म्हणतो आपलं लेक्चर झाल्यानंतर प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर PDF एकदा स्क्रोल करून घेत जा म्हणजे काही गोष्टी रिवाइज होतील विसरून जाणार नाही. काय म्हणलं आपलं लेक्चर झाल्यानंतर एकदा किमान एक्झामच्या अगोदर प्रत्येक PDF स्क्रोल करून घ्या. तुम्हाला गोष्टी पटापट कॅच होतील आणि मी जिथे तुम्हाला ट्रेस केलं होतं त्या गोष्टी रिव्हिजन करत असताना वाचून घ्या. नंतर लक्षात ठेवा भांडवली खर्च एकूण भांडवली खर्चापैकी सर्वात जास्त खर्च आर्थिक सेवावर अपेक्षा असून आर्थिक सेवापैकी रस्ते व पूल बांधण्यावर आहे. आलं का सामाजिक सेवा पाहिलं आणि आर्थिक सेवा म्हणजे रस्ते पूल इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आपण पाहू शकतो. नंतर लक्षात ठेवा तुटीचे कल बरोबर आहे. लक्षात ठेवा महसूली तूट राजकोषी तूट आणि प्राथमिक तूट. लक्षात ठेवा आपले किती 2024-25 नुसार महसूल तूट आहे 0.4 राजकोषी तूट 2.4 आणि प्राथमिक तूट 1.2. आता लक्षात ठेवा प्राथमिक तूट आणि राजकोषी तूट सोबत आहे. प्राथमिक तूट 1.2 प्राथमिक पहिली घ्यायची आणि राजकोषी तूट नंतर घ्यायची. 12-24 प्राथमिक तूट 1.2 राजकोषी तूट 2.4 आणि सगळ्यात कोणती लक्षात ठेवा महसूल तूट 0.4 असे लक्षात ठेवा सरळ. नंतर लक्षात ठेवा महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006 यास राज्य बांधलेला आहे. तर लक्षात ठेवा FRBM हा 2003चा आहे तुम्हाला बोलतो 2003चा आणि FRBM महाराष्ट्र FRBM कधीचा आहे 2006चा. एक लक्षात ठेवा 2003 आणि 2006 FRBM 2003चा FRBM 2006चा.
काय 2003चा कोणता FRBM आहे, FRBM 2006चा आहे, असं लक्षात ठेवा. नंतर आहे 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यासाठी राजकीय तूट आणि कर्जाकरिता निश्चित केलेल्या मर्यादा. लक्षात ठेवा मर्यादा काय होती की राजकीय तुटीची स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती असलं पाहिजे, तर 3% असलं पाहिजे. किती? 3%. लक्षात राजकोषीय तुटीची स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती असलं पाहिजे, 3% आहे. आणि महाराष्ट्र किती लक्षात ठेवा 2.8 आहे. मर्यादा 3% आहे आणि महाराष्ट्राचं किती 2.8 आहे, 2 कमी आहे. मर्यादा किती दिलेली आहे आपल्याला 15 वित्त आयोगाने 3% दिलेली आहे आणि महाराष्ट्र किती 2.8 आहे. लक्षात ठेवा. असे एवढं लक्ष ठेवा, बाकीचे काही लक्षात राहिले नाही ते चालेल. राजकीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती असलं पाहिजे, 3% असलं पाहिजे आणि महाराष्ट्र किती 2.8 आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ह्यांचा जर आपला जर क्रम विचारला तर लक्षात ठेवा पहिलं काय लक्षात ठेवा बिहार, नंतर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश. बिहारचं किती 8.9% आहे, नंतर आहे छत्तीसगडचं 7.3 आणि आंध्र प्रदेशचं 4.4. ते काय लिहिलेलं आहे निवडक राज्याकरता राजकोषीय तुटीचा स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी. राजकोषीय तुटे ना GSDP प्रमाण विचारलंय. आता लक्षात ठेवा GSDP काय आहे आपलं एक कॉलेज आहे आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे BCA ला ऍडमिशन घ्यायचंय. जसं BCS असतं तसं BCA ला ऍडमिशन घ्यायचंय आणि कोणाचं घ्यायचंय, राजाचं ऍडमिशन घ्यायचंय. राजकोषीयाला राजा करा. काय राजाचं ऍडमिशन कुठं टाकायचं आपल्याला GSDP कॉलेजमध्ये टाकायचं आहे आणि कशासाठी BCA साठी टाकायचं आहे. मग लक्षात ठेवायचं राजाचं ऍडमिशन म्हणजे मग कॉलेजमध्ये काय लागतं पर्सेंटेज लागतं ना ऍडमिशनला. मग पर्सेंटेजच्या स्वरूपात ते ट्रिक्स आहे कशासाठी आहे GSDP प्रमाण किती पर्सेंटेजमधून आहे ते असं लक्षात ठेवण्यासाठी मला मदत होईल. राजाचं ऍडमिशन करायचं GSDP नावाचं असं एकदम कॉलेज असं लक्षात ठेवा. GSDP एक कॉलेज आहे आणि तिथं काय करायचं BCA. मला लक्षात ठेवा B फॉर बिहार, C फॉर छत्तीसगड, A फॉर आंध्र प्रदेश. बरोबर आहे. BCA बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेश, बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेश असं लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त त्याचं टक्केवारीच्या स्वरूपात जर कल विचारला तर आपल्याला लक्षात ठेवता येईल. किती असायला पाहिजे 3%, महाराष्ट्राचा 2.8% आहे. ऋणस्थिती ऋण भारताचे स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती 17.3%. काय ऋण भारताच्या स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 17.3%. महाराष्ट्र राज्य उत्तरदायित्व अर्थसंकल्प व्यवस्थापन नियम 2006 नुसार राज्यासाठी विहित करण्याला मर्यादित अपेक्षित आहे. किती 17.3%. काय आहे ऋण भारताचे स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण किती पाहिजे 17.3% पाहिजे. आणि जो अधिनियम होता महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन नियम तो किती FRBM 2006 नुसार किती अपेक्षित आहे 25% आहे. पण महाराष्ट्राचा अचीव किती झालाय 17.3%. म्हणजे कर्जाची स्थिती जी आहे कर्जाची स्थिती म्हणजे कर्जाचं प्रमाण जे आहे स्थूल राज्य उत्पन्नाचे किती 17% आहे. आणि FRBM काय म्हणतं 25% पर्यंत पाहिजे. तर महाराष्ट्राचं किती 17 अब नाही कोई खतरा. काय आमच्याकडे कर्ज कमी ना मग आमच्यावर काय असं जास्त कोणाचं देणी नाही म्हणून 25% अपेक्षित होतं त्यापेक्षाही खूप कमी आम्ही ठेवलं आहे 17%. मला ठेवा FRBM 2006 सांगता 25% ठेवा आम्ही ठेवले 17%. 17% अब नाही कोई खतरा असं लक्षात ठेवा. ऋणस्थिती नंतर ऋण भार व्याज प्रदान आहे. नंतर लक्षात ठेवा हे पाहिलं तर हात चार्ट आता पाहिलं तसं. नंतर वार्षिक कार्यक्रम एकूण खर्चामध्ये काय विचारलं की सामाजिक व सामूहिक म्हणजे सगळ्यात जास्त खर्च होतो वार्षिक कार्यक्रमामध्ये. तर सामाजिक व सामूहिक क्षेत्र सेवा क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे 41% आणि त्या खालोखाल परिवहन क्षेत्राचा सगळ्यात जास्त कोणाचा आहे सामाजिक व सामूहिक सेवा क्षेत्रांचा आहे. नंतर आहे परिवहन क्षेत्राचा. तर लक्षात ठेवा मित्रांनो राज्याने दिलेले हमी म्हणजे राज्याने काय केलं की हमी दिली की आम्ही एवढा खर्च तुम्हाला 100% देतो. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला खर्च देणार तुम्ही काय करा कामाला लागा तुम्हाला खर्च दिला जाणार. आता तर तुम्ही जर ट्रेंड पाहिला सध्याच्या काळामध्ये तर खेड्यामधून शहरांकडे लोकांचं स्थलांतर खूप वाढलं. काय खेड्याकडून शहरांकडे मग काय वाढलं की खेडे ओस पडायला लागलीत आणि शहरावरचा ताण वाचायला लागला. मग शहरावरचा ताण वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे नगर विकास केला पाहिजे. बरोबर आहे. नगर विकास केला तर त्यासोबत काय येणार गव्हर्नमेंटचे मोठमोठे ऑफिस येणार का तिथे काम करणारे कर्मचारी वर्ग पण येणार ना. मग त्यासाठी त्यांचे ऑफिस कोण बनणार त्यांना सुविधा कोण देणार PWD डिपार्टमेंट देतं आपलं. बरोबर आहे. क्वार्टर बीटर बांधून देतं ना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी PWD. बरोबर. आणि सगळ्यात झालं ठीक आहे नगर विकास केला सरकारी लोकांचं ते PWD घर बांधलेली. पण जे लोक आहेत तिथे राहायला आले त्याला काय लागेल ऊर्जा लागेल त्यासाठी उद्योगधंदे लागतील ते पण लागेल ना. मग त्यासाठी सगळ्या गोष्टीचा विचार हमी देण्याचं काम कोण करतं गव्हर्नमेंट करतं. मग पहिलं काय नगर विकास पहिल्यांदा करावं लागेल म्हणून पहिल्यांदा नगर विकास ठेवा. नगर विकासासाठी काम करायला लोक येतील कोण गव्हर्नमेंटचे कर्मचारी. मग 2 नंबरला लक्षात ठेवा PWD डिपार्टमेंट ठेवा. लगेच PWD डिपार्टमेंट लगेच कामाला आलं. आणि सगळ्यात तिसऱ्यांदा विचार कोणाचा केला जाईल लक्षात ठेवा उद्योग ऊर्जा व कामगार ऊर्जा. काय उद्योग ऊर्जा व कामगार ऊर्जा. पहिला आहे नगर विकास नंतर PWD आले त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो नंतर उद्योग ऊर्जा व कामगार ऊर्जा असं लक्षात ठेवता येईल. बघा नगर विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग ऊर्जा व कामगार ऊर्जा असं लक्षात ठेवता येईल. नंतर हे 5वा राज्य वित्त आयोग लक्षात ठेवा.
लक्षात ठेवा 5व्या राज्य वित्त आयोगाचे कोण आहे तर लक्षात ठेवा अध्यक्ष तर विश्वनाथ गिरिराज आहे. आणि आपल्याला जर विचारू शकतो आपले महाराष्ट्रात आता महाराष्ट्राचा राज्य वित्त आयोग 1994 ची स्थापना लक्षात ठेवा कधीची विचारलं जाऊ शकतो 1994 ची स्थापना आहे. आतापर्यंत किती वित्त आयोग झालेले 5 आणि 6वा आता मंजुरी भेटली आहे 18 फेब्रुवारी 2025 आणि त्याचा कालावधी आहे 2026 ते 2031 जसं की 16 वित्त आयोगाचा आहे तसंच. त्याला लक्षात ठेवा आता आहेत विश्वनाथ गिरिराज आहेत. त्याला लक्षात ठेवा त्यांचं म्हणणं आहे की 5वी राज्य वित्त आयोगाचं म्हणणं आहे की 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये उत्पन्नातील कमीत कमी 2% रक्कम आणि 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये उत्पन्नातील 5% रक्कम प्रतिवर्षी देखभालीसाठी राखवी पेक्षा कमी काय 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये उत्पन्नातील कमीत कमी 2% रक्कम आणि 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या त्याच्या गावामध्ये 5% रक्कम प्रतिवर्षी देखभालीसाठी राखून ठेवली जाईल. अशा प्रकारच्या नियमांच्या स्वरूपात शासनाने जिल्हा ग्रामीण देखभाल व दुरुस्ती निधीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावे असा निर्देश दिलेत. म्हणजे 5000 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 2% रक्कम ठेवा म्हणलंय आणि 5000 पेक्षा कमी असतील तर त्यांना किती सांगितले 5%. बरोबर आहे. 5000 पेक्षा जास्त असतील तर त्यांना किती 2% आणि 5000 पेक्षा कमी असतील त्याला 5% लक्षात ठेवा. 5000 पेक्षा जास्त असतील तर त्यांना 2% आणि 5000 पेक्षा कमी असेल त्याला 5% असं लक्षात ठेवा. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम विचारला जाऊ शकतो कधीचा आहे 1960चा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि शुल्क नियम कधीचे 1960चा. त्यानंतर काय निश्चित करण्यात आलेल्या सध्याच्या किमान आणि कमाल करदरात सुधारणा करणे. नंतर आहे राज्य शासनाच्या वतीने शिक्षण आणि रोजगार हमी उपकर गोळा करण्यापोटी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत असलेल्या सध्याच्या सवलतीच्या दरात वाढ करणे. आज त्यांनी सांगितले. त्याला लक्षात ठेवा आपल्याला महाराष्ट्रामध्ये 5 वित्त आयोग झाले होते. 5 वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला विचारले जाऊ शकतात जसे की 15 वित्त आयोगाचे आपले ट्रिक्स विचारले आहे नेहमी. तर मला असं वाटतं की त्या महाराष्ट्राबद्दल पण विचारले जाऊ शकतात. तर पहिले कोण होते शांताराम गोलोप होते. दुसरे होते के.सी. श्रीवास्तव होते. तिसरे होते व्ही.एम. लाल होते. पहिले चौथे होते जे.पी. डांगे. नंतर विश्वनाथ गिरिराज. तर ही जी ट्रिक्स अशी आहे मित्रांनो शांत श्री नावाचा मुलगा काय आहे शांत श्री लाडाचा सर्वांचा त्याऐवजी घ्या विश्वाचा म्हणजे काय शांत श्री लाडाचा विश्वाचा काय शांत श्री लाडाचा विश्वाचा आहे. शांत फॉर शांताराम गोलोप श्री फॉर के.सी. श्रीवास्तव ला फॉर लाल व्ही.एम. लाल नंतर डा फॉर जे.पी. डांगे आणि विश्वनाथ गिरिराज हे आपल्या शेवटी विश्वाचा लक्षात राहील. शांत श्री लाडाचा विश्वाचा शांत फॉर शांताराम नंतर श्री फॉर श्रीवास्तव ला फॉर लाल डा फॉर डांगे नंतर विश्वाचा फॉर विश्वनाथ असं लक्षात ठेवता येईल. अशा प्रकारे आपण ही ट्रिक्स लक्षात ठेवा. आणि कालावधी जो सेंटरचा होता 16 वित्त आयोग आपला 6वा 16 6 26 लक्षात ठेवा. सगळे आकडे 6 रिलेटेड ना. 6वा आपला देशाचा 16वा आणि 26 ते 31 6 16 26 काय 6वा वित्त आयोग महाराष्ट्राचा देशाचा 16वा आणि कालावधी 10 प्लस करायचे 6 + 10 16 परत त्यामध्ये 10 प्लस केले 26 होईल. 6 महाराष्ट्र 16वा भारताचा आणि कालावधी 26 ते 31 असं लक्षात ठेवा विसरणार नाही. नंतर मित्रांनो एक लक्षात ठेवा की मी आता घेत नाही एवढं आता आपला वेळ कमी आहे. महसुली जमा काय ते खालचं वाचून घ्या पीडीएफ मधून. महसुली खर्च काय डायरेक्ट क्वेश्चन आलेले बरं का. विचारलं की महसुली जमामध्ये काय येतं महसुली खर्चामध्ये काय येतं भांडवली जमामध्ये काय येतं किंवा राज्याचा स्वतःचा कर महसूल काय आहे किंवा करितर महसूल काय असतो केंद्रीय कराचा हिस्सा कसा असतो काय सरकारी ऋण लेखाकडून जमा काय आहे. नंतर आहे महसुली खर्च त्यामध्ये सामाजिक सेवा काय आर्थिक सेवा काय आपण ते पाहिलं ना. सामाजिक सेवा शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी पुरवठा. आर्थिक सेवामध्ये काय तर ग्रामविकास वाहतूक उद्योग खनिजे नेमकं काय ते वाचून घ्या. विकास खर्च काय विकास खर्च काय म्हणजे बरोबर उपविभागातील खर्च काय वस्तू आणि सेवाची निव्वळ खरेदी काय आहे भांडवल निर्मितीतील खर्च काय हे जस्ट वाचून घ्या मित्रांनो. कारण की ह्याच्यावरही नेहमी डायरेक्ट क्वेश्चन आलेले दिसतील. म्हणजे बरोबर विचारलंय विकास खर्च काय विकासित खर्च काय किंवा आर्थिक सेवा म्हणजे काय सामाजिक सेवा म्हणजे काय हे काय आता जास्त एक्सप्लेन करत नाही. हे गोष्टी तुमच्या वाचनात आलेल्या असतात. फक्त एकदा ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. आज मित्रांनो इथेच थांबूयात आणि तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि कारण की तुम्हाला अगोदरच काय शुभेच्छा देतो तुमचा माइंडसेट अगोदर तयार झाला पाहिजे. आजपासून आता मला एक्झाम 15-20 दिवसावर राहिली ना आजपासून तो माइंडसेट करा की आपला 3 दिवस फ्रेशमध्ये पेपर द्यायचा आहे. जोपर्यंत कसं आहे कोणतेही युद्ध आधी मनावर जिंकलं जातं नंतर मैदानावर. त्यामुळे आपला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 आधी आपल्या डोक्यामध्ये जिंकून ठेवा. नक्कीच तुम्ही त्या दिवशी तो 3 दिवसामध्ये इतका भारी परफॉर्मन्स कराल की तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील 460 470 तुमच्या आलेला असेल 490 किंवा मे बी 500 पण आलेला असेल विदाउट डिस्क्युटिव्ह. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही टप्प्यावर स्वतः कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. आणि स्वतःला एकच सांगा की माझा ह्यावेळेस अभ्यास खूप चांगला झालेला आहे आणि नक्की ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये मीच टॉपर असेल. ह्या ॲटिट्यूडने अभ्यास चालू राहू द्या रिव्हिजन राहू द्या नक्कीच तुमचं रिझल्टमध्ये नाव असेल. ठीक आहे. इथेच थांबूया.